इंडियन टॉयलेट जे आहे त्याच्यामध्ये मल ऑटोमॅटिक साफ होतो, कारण आपण पाय फोल्ड करून बसतो. वेस्टर्नमध्ये जर तुम्ही तसे बसलात तर उठावं लागतं, जोर द्यावा लागतो. बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे फिशर, रक्त पडणं आणि त्यानंतर कंबरदुखीचा त्रास चालू होतो. तर इंडियन पद्धत जी आहे ती सगळ्यांनी स्वीकार केला पाहिजे आणि घराघरात इंडियन टॉयलेटच वापरलं पाहिजे. याच्या आणि पुढे म्हणजे त्याचबरोबर हां, जेवायलाही मांडी घालूनच बसलं पाहिजे. जे सगळ्यात अवघड आहे. आमच्या घरी मी स्वतः मांडी घालून जन्मल्यापासून मांडी घालून बसतोय. जे लोकं आपले पाहुणे मंडळी येतात त्यांच्यासाठी तुम्ही टेबल ठेवा, पण हं. तुम्ही स्वतः पाट घेऊन मांडी घालूनच जेवण करा. तर तुमचे गुडघे आणि कंबरेचे त्रास हे कमीत कमी होणार आहेत. तुम्ही जर सतत तो जॉइंट्सचा वापर कमी केला, हं. आज एक लक्षात घ्या लोकांचं धुणं-धुणं, भांडी घासणं, हं. ही प्रक्रिया पूर्वी जमिनीवरती बसून होती. आज लोकं उभं राहून भांडी धुतात आहे, उभं राहून आज मॉप आलेत, मॉपनी फरशा पुसतात आहे. मग त्याच्यामध्ये काय झालं, गुडघ्याचा वापर आणि खाली बसणं 2 पायावर हे कमी-कमी होत चाललं. त्यामुळे मांड्या सगळ्या टाईट होत चालल्या. हं. तिथे रिजिडिटी आली, कडकपणा आला. कंपल्सरी जेवायला खाली जमिनीवरती बसून बघा.